सांगलीमधील आटपाडीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। परीक्षेत कमी गुण मिळाल्याचा जाब विचारल्यानंतर मुलीने दिलेलं उलट उत्तर ऐकून संतापलेल्या बापाने असं काही केलंय की ते पाहून सगळ्यांचाच थरकाप उडाला आहे। साधना धोंडीराम भोसले हिला खासगी शिकवणीच्या 12वीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले होते। यामुळे वडील धोंडीराम भोसले चांगले संतापले होते। मुलीला डॉक्टर करण्याचं त्यांचं स्वप्न होतं। यासाठीच तिला खासगी शिकवणी लावण्यात आली होती। 10वीत तिने 92% गुण मिळवले होते। गावातील शाळेत पहिला क्रमांक पटकवणाऱ्या मुलीकडून धोंडीराम भोसले यांना फार अपेक्षा होत्या। त्यामुळे तिला वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचे प्रयत्न सुरू होते। पण 12वीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न पुसट होताना दिसू लागलं। धोंडीराम भोसले हे नेलकरंजी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक असून त्यांच्या पत्नी प्रीती गावच्या माजी सरपंच आहेत। धोंडीराम यांनी शुक्रवारी घरी आल्यानंतर मुलगी साधनाला कमी गुण मिळाल्याचं कारण विचारलं। मी तुझ्यासाठी इतका खर्च करतोय, तू कशी डॉक्टर होणार, असा जाब त्यांनी विचारला। या दरम्यान साधनानेही त्यांना उलट उत्तर देत, पप्पा तुम्हालाही कमीच गुण मिळाले होते, तुम्ही कुठे कलेक्टर झालात, शिक्षकच झालात, असं म्हटलं। मुलीने उलट उत्तर दिल्याने धोंडीराम चिडले आणि दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने त्यांनी तिला बेदम मारहाण केली। पत्नीने मध्यस्थी केल्यानंतर अखेर ते थांबले, पण काही वेळाने त्यांनी पुन्हा एकदा साधनाला मारहाण केली। या मारहाणीत तिला गंभीर इजा झाल्या। ती घरात बेशुद्ध पडली असता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बाथरूममध्ये पडून जखमी झाल्याचं सांगत डॉक्टरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, पण दुर्दैवाने उपचार मिळण्याआधीच तिने जीव गमावला। डॉक्टरांना मुलीच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याने पोलिसांना कळवण्यात आलं। पोलिसांनी चौकशी केली असता घटना उघडकीस आली। शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला। साधनाची आई प्रीती यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर धोंडीराम भोसलेंना अटक करण्यात आली। न्यायालयाने त्यांना 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।